महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। अल्पवयीन प्रेमी युगुलाने विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळ काल आत्महत्या केली। एक्सप्रेस समोर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली। मुलीचं वय केवळ 15 तर मुलाचं वय 19 इतकं आहे। लग्नासाठी घरच्यांचा विरोध होता, त्यामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। अतिशय गंभीर अशा पद्धतीचा हा प्रकार घडलेला आहे विक्रोळी रेल्वे स्थानकापाशी। अल्पवयीन मुलगी आणि 19 वर्षाचा मुलगा अशा प्रेमी युगुलाने आत्महत्या केलेली आहे। घरच्यांचा लग्नासाठी विरोध असल्यामुळे विक्रोळीमध्ये धावत्या एक्सप्रेस समोर उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। घटना मुंबईतली आहे। विक्रोळी स्टेशनच्या बाहेर विक्रोळी स्टेशनमध्ये घडलेली आहे। काल विक्रोळी स्टेशनमध्ये एक्सप्रेस समोर 15 आणि 19 वर्षाच्या दोन तरुणांनी आत्महत्या केली। प्रेमी युगुलांनी आत्महत्या केलेली आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात अधिक माहिती घेऊया। प्रशांत, नक्की हा प्रकार कधी उघडकीस आला? खरं तर पूर्वी काल साधारणतः दुपारच्या वेळेसची ही घटना आहे, मात्र संध्याकाळपर्यंत याचा तपास पूर्ण झाल्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे। यामध्ये ही जी मुलगी आहे साधारणतः 15 वर्षाची मुलगी आहे आणि हा जो तरुण आहे तो 19 वर्षाचा तरुण आहे। ही मुलगी आहे ती इतर प्रांतातली आहे आणि मुलगा जो आहे तो महाराष्ट्रातला आहे। एकूण यामध्ये कुठेतरी प्रांतवाद किंवा जातीवादाचा काही अँगल आहे का, ही तपासणी सध्या पोलीस करत आहेत। मात्र दुर्दैवी आहे, दोघेही राहणारे हनुमान नगर भांडूपचे आहेत आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ही मुलगी तिच्या आजीबरोबर बाहेर गेलेली होती आणि तिथून ती काही वेळासाठी बाजूला झाली आणि थेट पोलिसांकडून माहिती मिळाली की मुलगी गायब झालेली आहे आणि त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिच्या भांडूप पोलीस स्टेशनला संपर्क करून अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यामुळे हा सगळा प्रकार उघड झालेला आहे। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।